नमस्कार शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी कशी करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी प्ले स्टोअरवरती जाऊन ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। इन्स्टॉल केल्यानंतर परमिशन अलाव करून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो पुढे सरकवायचं आहे। त्यानंतर महसूल विभाग तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो या हिरव्या रंगाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो खातेदाराचे नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर 4 अंकी संकेतांक हा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। तुम्ही विसरले असाल तर संकेतांक विसरल्यात यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला 4 अंक दाखवले जाईल, ते 4 अंक तिथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या हिरव्या रंगाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो पीक माहिती नोंदवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये पाहू शकता खातेदाराचे नाव, तारीख दिलेली आहे। पीक पेरणीची माहिती भरा यावर क्लिक करायचं आहे आणि खाते क्रमांक तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर भूमापन गट क्रमांक सिलेक्ट करायचा आहे। त्यामध्ये जमिनीचे एकूण क्षेत्र तुम्हाला दिसेल। त्यानंतर हंगाम तुम्हाला निवडायचा आहे। खरीप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। नंतर मित्रांनो पिकाचा वर्ग तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यामध्ये मित्र पीक, पॉली हाऊस पीक असे ऑप्शन दिलेले आहे। निर्भळ पीक सिलेक्ट करून घेतो। निर्भळचा प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। पीक आहे का फळबाग आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मी पीक सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर पिकाची झाडाची नावे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तिथे भरपूर ऑप्शन दिलेले आहे। सर्व पिकाचे तिथं नावं दिसेल। तुमचं जो पीक असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर क्षेत्र भरा, हेक्टर आरमध्ये पूर्ण क्षेत्र भरा यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर जल सिंचनाचे साधने यावर क्लिक करून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये भरपूर ऑप्शन दिलेले आहे। विहीर, तलाव, बंधारा, नदी, नाला, शेततळे त्यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिंचन पद्धती सिलेक्ट करायचा आहे। ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकारे सिंचन। माझं प्रवाही सिंचन आहे तर सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर तुम्ही पिकाची लागवड कोणत्या तारखेला केलेली आहे ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय? करायची असेल तर होय करा। त्यानंतर पुढे जा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला पिकाचा फोटो काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये सूचना दिलेल्या आहे। ठीक यावर क्लिक करून पिकाचा फोटो काढून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरव्या रंगाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। राईट ऑप्शन दिसत आहे त्यावर
त्यानंतर पाहू शकता तुम्ही सर्व माहिती दिलेली आहे. गट क्रमांक, भूमापन क्रमांक, एकूण क्षेत्र, सर्व माहिती त्यामध्ये दाखवलेली आहे. त्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याने मी घोषित करत आहे. यावर तुम्हाला टिक करायचं आहे त्या बॉक्समध्ये आणि पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे. यावर ठीक आहे यावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता तुमची माहिती अपलोड झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर 48 तासामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता. अशा प्रकारे ही पीक नोंदणी करायची होती. धन्यवाद मित्र.